अनेक व्यासपीठावर मामांचं आम्ही समालोचन ऐकत असतो. समालोचन म्हणजे गाणी, त्यांचं गाणं आम्ही ऐकत असतो. तर वडिया ओवे आणि देवा आवरे या संघादरम्यान सामना होता. अक्षयजी पाटील राहुल पेनला मनशी चषक चालू आहे. लक्की ड्रा होता, लक्की ड्रा खोडला. गाडी कुणाला मिळाली असेल? समालोचकाला. नशीब तोच बोलतोय, त्यालाच गाडी भेटली. इथे आमचे अक्षय आहेत, माणूस आहे बघा, फाडा पावत्या. नशीब झालं नाही तर तिकडे बत्त्या आहेत, तिथं पण नशीब बघा. आमचं नशीब उगारलेलं, आम्हाला कूलर मिळला मोठी जुईला. काय बोलता ड्रॉ मध्ये तुम्ही लकी आहो. मी काल चिठ्ठी घरा घेऊन आम्ही घरा गाडी घरा केला होता वेगळा, त्याच्यामुळे चिठ्ठी टाकली. काय घालवशील 200 रुपये बोलू. इकडे आरवे बॅटशी मारलाय मामा. कोणली मामा काय आहेस? इकडे या, इकडे मारताना बा आरव तिरव चौक. जाऊ दे मामा हाले डुले झालाय आता. नाही मामा बापू झाला नको नको. आणि एक विशेष आणि महत्वाची सूचना, हाय स्कोरला बाय आणि सर्व टीमला मी सांगेन पुन्हा एकदा, पंचांचा निर्णय अंतिम असेल. मी ठीक सांगतोय, जो कुठला संघ आता कुठला वाद घालेल पुन्हा या स्पर्धेमध्ये एंट्री मिळणार नाही, याची नोंद घ्या. पंचांचा निर्णय अंतिम. आई 11 ओवेवाला इथं पहिला चौकार मारला. आता ड्राईव्ह मारलाय तिथे. एक धाव बेल, धाव बलकाटाबा, 5 धावा धाव बलकाटावर झाल्या. पहिला टॉस जिंकला ओवेवालाई आणि बॅटिंग घेवाचा निर्णय घेतला. आणि देवा आवरेवाल्यांना सांगला तुम्ही फिल्डिंग करा. धीरज आणि सोनू हे दोन, सोनू हे बॅटमन आले नाही. धीरज आपण बघतो पहिला चौकार मारला, त्याचे पाठ्यावर एक धाव आली. आता 5 धावा धाव बलकाटाव आहेत. पहिली बॉलिंग करताय इथं प्रथमेश. जबरदस्त बॉलिंग केली होती मंगळच्या मॅचिन आणि आता पण तशीच जबरदस्त बॉलिंग करताय. बघू कशी टाकते बॉलिंग. आता बॅटला चेंडू लागलाय, चेंडू जाते विकेट किपरच्या हातात. पहिली विकेट पाहिजे होती तेव्हा आवरे ग्रुपला, कारण मंगळशीन यो धीरज आणि सोनू हे जाम भारी केलं होतं. त्याचे सोनू झाला आता मोनू. पहिली विकेट मिळली. क्रिकेट आता गेली तर सोनूची पहिली विकेट. या दुनियेमध्ये पहिली विकेट गेली. धावा धाव फलकाटावर फक्त 5 आहेत. सोनूची पहिली विकेट गेली. आता नवीन आलाय विवेक, तिसरे नंबरवर विवेक आलाय. 5 धावा फक्त आहे. 3 ओव्हरची मॅच आणि 3 ओव्हरची मॅच इन ही पहिली बॉलिंग प्रथमेश जामच भारी टाकते. पहिले चेंडूवर चौका आला, दुसरे चेंडूवर एक धाव आली, पण तिसरे चेंडूवर इथं आउट केला. दाक्षित चेंडू मारलाय आणि इथं चेंडू धरलाय प्रथमेशने. प्रथमेशची जबरदस्त आपण पाहतोय इथं बॉलिंग करते प्रथमेश. हाईट पण जाम हाय, लांब भाजा असा बोलताना तसा लांब लचक आहे. त्याचे पाय बॉल पण जाऊ टाकतोय तो असा जास्तीचा उरतोय, जास्त उंच आहे. जाम माराचा मोठा इथं चेंडू खाली. दादूस आहे, दादूस धर. बघतस काय इथं दुसरी विकेट मिळली देवा आवरेला. त्याची पाहिजे होती बॉलिंग तशी टाकते प्रथमेश. 2 विकेट मिळल्या. एक फक्त पहिला चौका आला. धाव पलकाटावर धावा फक्त लागल्या. 5 धावा धाव पलकाटावर 2 विकेट गेल्या. इथे ओवे संघाला एक सुवर्ण संधी असेल. सामना जर जिंकला तर समीर एंदाळकर यांच्याकडनं 2000 रुपयाचं बक्षीस या ओवे टीम साठी असेल. आई 11 ओवे ही टीम बॅटिंग करते. पहिले टॉस जिंकलं, बॅटिंग करायचा ठरवला त्याही. तेव्हा आता 2 विकेट गेल्या. थोडासा कुठेतरी इथं हल्ले डुले काम झालाय. मंगळशीन पण तसा झाला. पहिल्या 3 मॅच आपण बघल्या तर जाई पहिली बॅटिंग केली ते जिंकलं. आता त्यांना तसाच वाटला, पण पहिले ओव्हरान जरासा वेगळाच काम झाला. इथं गडबड झालेली आहे सगळी.
आता आमचे गावांची आणि चिरनेरचे गावांची तिथं फायनल आहे. जाऊ दे आता, काय सगळा झालाय ते प्रवीण सर कसं बोलतात, थुक्या टाकून कानान झालाय तसा प्रकार झालाय. आणि मोठे जुईले 4 वेळा आम्हाला हरवलेला, आता एकदा हरवला तर जाम बरा वाटलाय चिरनेरवाल्यांना. एक बरी झाली, एकच वरची मॅच ठेवली नाही तर गडबड झाली असती 100%. मी सांगते त्याची साहिल चव्हाण तुमचा फॉर्मला बाप या मारते बाबा बाबा, कालच बघला नाही डायरेक्ट ढगान, नुसतं ढगान. या बातत ना टुकू टुकू नाहीच येईन त्याच्या उपट. या ज्या मारी बाबा बाबा यो बॉलिंग अशी टाकते नाही, उचलली त्याला सांगला काय बोलतं राजेंद्र सरांनी सांगला उचलाला, उचललीच. पहिला ओव्हर खपलाय, पहिला ओव्हर खपलं, 2 विकेट गेल्या आणि 5 धावा धावफल काटा वाहित. ओव्हर थोडस आता आपण बघलं तर 2 विकेट गेल्या, त्याचे पाय जरा थोडी गडबड झाली. मॅच जाम भारी आहे, पहिली मॅच एक जिंकलेली आहे आणि त्याच्याने आता दुसरी मॅच खेळतात आणि टॉस जिंकलं होतं आणि बॅटिंग घेतली. त्यांचा पण काही चुकीचा नाही, बरोबर आहे. मंगेशीन 3 मॅची बॅटिंग वाला जिंकलं, पण इथं पहिल्या ओव्हर मध्ये जरी धावा आल्या कमी तरी अजून तरी 2 ओव्हर आहेत. म्हणजे 12 चेंडू आहेत, त्या 12 चेंडून जास्ती धावा जर बनवल्या तर ते जिंकतील. असं काही नाही काय या पहिल्या ओव्हर मध्ये कमी आल्या म्हणजे ते हारतील. तर त्यांना पण आता धावा बनवायला लागतील. तिकडं आवरेवाला आहे, त्यांची बॉलिंग चांगली आहे, यांची बॉलिंग चांगली आहे. म्हणजे दोन्ही ज्या टीमी आहेत त्या जामच भारी आहेत, चांगल्याच आहेत. बघू आता कसं काय करतात. 6 चेंडू झालं, 6 चेंडू 2 विकेटी गेल्या, 5 धावा धावफल काटावा. प्रिन्स पाटील आपल्याला आपले पिताश्री वाट बघत आहे तुमचे. प्रिन्स पाटील कुठे असेल तर तुम्ही त्या धाब्यावर जा. कुठला धाबा? निकेतन परदेशी ना, निकेतन परदेशी धाब्यावर जा, तिथे तुमची वाट पाहतात तुमचे पिताश्री. बॉलिंग टाकायला ऋषिकेश आलाय. ऋषिकेश ते मंगेशी 2 ओव्हर टाकलं होतं. गावंड बनावटे ऋषिकेश गावंड, बरोबर. गावंडने मंगेशी 2 ओव्हर टाकलं होतं, भारी टाकलं होतं. जबरदस्त बॉलिंग टाकतय ऋषिकेश. लेफ्ट हँड ओव्हर दी विकेट चेंडू टाकला होता. तिथं तो काय करतोय, कोलभ्या चपते काय काय हुसाल ही दुसऱ्या घे धावा. आधी ते पहिले ओव्हर मध्ये घाबरलं नाही, त्याच्यानंतर असा होईल तर त्यानं तर तवराच पाहिजे, नाही का नाही धावशी ते ओवेवाले काय धावाला तयार आहे. धावा धावपल काटाव वारल्यान 8 झाल्यान. या चेंडूवर 3 धाव्या फक्त, 1 धाव होती पण त्याच्या हाताने काही चेंडू आला नाही. पण प्रथमेशने जाम भारी बॉलिंग केली, फक्त 5 दिल्या, 2 विकेट मिळवल्या. आता आमची देवा ग्रुप टीम मध्ये थोडासा बदल दिसते आम्हाला, वेगळं दिसतात पोरे, पण ते वेगळं पोरे ते पण जाम भारी करतात. आमचा मानस नुसता खाबस खजुरा, खाबस खजुरा. सकाळची फजिती होईल, डब्बा घेऊन जावाची येईल संभलून. 3 धावा इथं या पहिले चेंडूवर आल्या, 8 धावा धावफल काटाव आहेत. आई 11 ओव्हरवाला बॅटिंग करतात. बॉलिंगला ऋषिकेश गावंड दिसतंय. इथे तिसरे अंपायर मनाटे, अंपायरने आम्हाला सांगलाय, तिसरा अंपायर लावलाय. फका पास मारायचा होता, चेंडू पॉइंटला लागला दादानी, विकेट मिळली, ही तिसरी विकेट. इथं आता देवा आवरेवाला फॉर्मला आलं. मंगेशीन मुसक्या आवडल्या होत्या, ओवेवाल्यांनी त्यांचे टीमच्या दुसरे एक जिंकलं, पण आता देवावाल्यांनी मुसक्या आवडल्या, 3 विकेट गेल्या. थंडी वारली इथं गोत्र्या गावाची येईल आली. धावफल काटावर धावा फक्त आता 8 दिसतील. आवेश मात्र 6 वर्ष दुबईला होता, पण त्याला असं वाटला का आता देवा आवरेज जावायला पाहिजे, कारण बिसरं गेलं दुसरे कर. त्याचे बोले आपल्याला आता गरज आहे आपल्या टीमला, त्याच्यापेक्षा डायरेक्ट तो 6 वर्षांना आता दुबईशी आलाय. अरे बरा आलाच, तिकडे बॉम्ब पडतात. इथं आपण क्रिकेट ब्रिकेट खेळून सुखी आहेत, हे नुसतंच बॉम्ब टाकतात. तो ट्रम्प तात्या काय करते, काय नुसता येण्यासारखा त्याला वाटेल त्या काय करते. डोखरे लोकांना तरी कसा बनवता तुम्ही राष्ट्रपती.
ये बघ मारलाय घावला का काय. अरे गावला कापला मुसक्या आवाले यांच्या. आता बांधा बोजा बिस्तारा. चला बस 4 खेळाडूंचं बोज बिस्तारा बांधलं. 4-4 आउट. देवपून नाही चुकलं. धावफलकावट फक्त 8 आहेत. ददूस पहिले ओव्हर मध्ये आलेल्या त्या 5 आणि दुसरे ओव्हरचे पहिले चेंडूवर 3 आल्या. मग 2 विकेट गेल्या. 4 विकेट बाहेर गेल्या. पण धीरज अजून हाय. मग धीरज जवळ सरे हाय तवर सरे धावा येतील. कारण त्याचे बॅट मधून एक चौकाला मंगशी नाव त्यांची जी मॅच झाली त्याच्यात धीरज खेळला होता. त्याचे पाय धीरज यांगा कधी येतो तो झाला. तो फक्त त्यांगा चिकटून बसलाय. यांगा त्याला यावा लागल. ऋषिकेश गावंड इथं बॉलिंग करतय. आता थोडासा बिगारला चेंडू तिकडे बाहेर टाकला. अंपायरने चांगला यो वाईट आहे. धावफल कटाव धावा आता वारती 9 झाल्या. थोडासा आता धावा पण वारतात. तर आता एक ओव्हर अजून हाय. धावा होतील ओवेवाल्यांचं तर बॅटिंग चांगली केली तर. मोठा मारायचा होता तिथं उरलाय चेंडू हवान. विकेट किपर पण जाम भारी आहे. पोरा सगळी तरणी आहे. त्याचे पाय बॉलावर लगेच जातात. डोकरी डाकऱ्यांना हे देवावाल्यांची खासियत आहे. जरा सवय झालं की ते रिटायर घ्यायला लावतात. सगळी तुरणी पोरा. नुसताच नाव नाही देवा ग्रुप आवरे. समीर दादासकरशी ओवे संघ जिंकला तर 2000 रुपयाचं बक्षीस. इकडं गडबड अरे काय केलास. दुबई वाल्यांनी कॅच सोडली. या असा आहे नाही मेवणीशे नादान बायको सोडून गेली. या असा प्रकार आहे. हे आमचं डॉयलॉग आहे. जास्त मनावर लावून घेऊ नका ना. खरोखरच अशी स्टोरी झाली तर परत उपट्या पराची वेळ येईल. म्हणजे हे फक्त डॉयलॉग. आर्यन तू खुश जास्त होऊ नकोस. सर मगाशी इराणचा विषय तुम्ही काढलात. ते लहान मुलांचं चित्र बघितलं ना तर बेकार वाटतंय. खूप खराब वाटतंय. ते ट्रम्पला काही समजत नाही. तो डोकरा झालाय. आता युट्यूब आहे तर असं शब्द वापरला असतरी त्याला काय नुसता हट्ट हो लहान पोरासारखा नाही. आम्हीच बोलतोय श्रेष्ठ. काय हा नेवाचा हाय नाही सर. हे डोकरे असताना ते सांगतात शेवटचं इलेक्शन. शेवटचं करता 5 काय तो 5 काय तो सांगते आता बिशान लढल बोलतोय. अरे तू नको तो यो बरा होता ओबामा. या आलाय नाही ताराच दिलाय सगळ्यांना. धावफल कटावं लागल्या. पहिले ओव्हर मध्ये आल्या होत्या 5. दुसऱ्या ओव्हर मध्ये 8 आल्या. धावफल कटाव 13 ही 2 विकेट. आम्ही मॅच कर पण लक्ष देतो आणि थोडीशी कॉमेडी करतून. आता काय होते कधी कधी थोडासा असा कॉमेडी करायला लागते. कारण याच्यासाठीच आम्ही फेमस आहेत. खरा सांगायचं तर आज राजेंद्र दादासनी म्हणा प्लेन कॉमेंट्रीला इथं बोलवलं नाही. फक्त आगरी कॉमेंट्रीसाठी खास इथं गेल्या वर्षी 2 दिवस आणि यंदा आता आलोय. कारण त्यांना आवारली माझी गेल्या वर्षी म्हणून इथं आलोय. आणि मी आगरीच बोलते. कसं असते जसा डिमांड तसा बोलायला लागते. आता अजून 4-5 भाषा शिकते. म्हणजे त्या भाषेत कॉमेंट्री केली की नुसता पैसा वर भर बस. धावफल कटावर 13. 2 विकेट गेल्या. इथं आता ओवेवाल्यांना अजून हाय काम होईल. काम 25 करता येईल. 6 चेंडू आहे. 6 चेंडून 3 मोठं फटकं लागलं तर काम होईल. कारण आता रात्र चालू झालेली आहे. याच्यात 2:25 याच्यामध्ये एवढ्या धावा निघत नाही. कारण आता वातावरण जरासा असा थंडावलाय. आणि याच्यात जर 2 ते 3 छक्क मारलं आपले ओव्याचे बॅटिंगनी तर मला वाटते मॅच जाम भारी होईल. पण इथं जर बॉलिंग भारी झाली तर मग देवावलं तुम्हाला सोराचं नाही. मग काय कुठ बसणं लाव झेंडू बाम. या बघ गावला मला वाटते या गरबरचा. अरे नाही तो सोराचा यो. मी यांची अशी अवस्था केली मग कुठ बस ना लाव झेंडू बाम.
सारखी तसली टीमला याही हरवला, मुसक्या अव्वलल्या त्यांच्या मना असा वाटला होता का आता जामच इथं धावा बनतील, पण या आता वेगळाच दिसायला लागलाय. एक येते त्याला सांगते तू ये, तो गेला की तू ये, असं 5 गेलं गरी त्यांची घरे 5 गरी बाद झालं. धावा धावपलकावर फक्त आपण आता बघतून 13 थांबल्या. त्याच्यानं 20 आलाय. त्याने पहिले चेंडूवर विकेट येते तो विकेट घेते. दैना उरवली यांची चिंध्र्या उरवल्या. अजून 5 चेंडू आहेत. सुशांत सागर स्मृती ट्रॉफी 2026 आहे. आमचा 3रा वर्ष आहे या मॅचचा. जाम भारी गुडले स्पॉटला चेंडू टाकला, चेंडू उरलाय, चेंडू जाते विकेट किपरच्या हातात. नवीन बॅटमन आलाय सागर दादूस आणि त्यांगा आहे जीत दादूस. मग जीत दादूस 4थ्या नंबरवर हलता, त्याला आता 6व्या नंबरवर टाकला. अजून तरी 4 चेंडू आहेत. 4 चेंडू 2 मोठं आलं पाहिजे. षटकार नाही तर चौकार आला तर काहीतरी होऊ शकते. म्हणजे बॉलिंगला ज्यावेळेला ओवेच येईल तो पण जरा व्यवस्थित बॉलिंग टाकेल, नाही तर मग काय गडबड होईल. धावा कमी असल्या की बॉलर अंग टाकते. 4 चेंडून काय आता चमत्कार होईल बघायला लागेल. कारण एक चेंडू क्रिकेटमध्ये काय सांगता येईल काय करून दाखवेल. कारण क्रिकेट असा आहे जिथं चमत्कार तिथे नमस्कार असा प्रकार आहे. 2 चेंडू झालं. मला वाटतं आम्ही आता जिंकू. बाबा एकच ओव्हरची मॅच आहे. 2 ओव्हरची केली आता. अशी कशी काय गडबड केली. तिकडे मॅच चालू आहे चिरनेर आणि रावे पेनचे मैदानावर. आजचा लास्ट दिवस आहे. इथं उद्या आजचा लास्ट दिवस आहे. जांबारी इथं मला वाटते बॅटला लागलाय. बॅटला पप्पी घेतली चेंडूनी, चेंडू गेलाय विकेट किपरच्या हातात. विकेट 6वी गेलेली आहे. पत्त आता पॅक करायला लागते ना यांचं. खोल घ्यावा लागेल मला वाटते. कल्पेशा बरोबर कल्प्याला आता पत्ताच करा. अरे कॅप्टन गेल्या वर्षीने तो मेन बॉलर नाही यालाच बसवला. लोका पलती नाही काय रात्री टीव्हीची. राजा दादूस लक्ष ठेव बाबा. यांना आता नाही भांडून ठेव. 500चं बॉन्ड बनव. आयोजक आमचा नाही तिकडचं जाम भारी आहे. त्याचे मनाला वाटेल तो. त्यांनी कधी बॉल टाकला नाही. ये अबे हलकं नुसतं देतान बस घे बस नुसतं. अरे तोंडान असं टाकशीव चेंडू तर खातील नाही ते राहतील. अजून सरे 2 बॉल आहेत. या ओव्हरचं 3 विकेट काढल्या ना अविनाशनी. जामच अवेश काय दुबईवाला आवेश दुबईला प्रॅक्टिस करतोय. ती खरंच रावाचा त्या टीमीनं झाला असता सिलेक्ट. इंडियासाठी खेळला असतास म्हणजे US साठी तरी खेळला असतास. काम 50 झाला असता तुझा उलट. 4 चेंडून 3 विकेट काढल्यास आवेशनी. पण काय पण बोला प्रथमेशने बॉलिंगच भारी केली. 5च फक्त धावा दिल्या. तिसऱ्या थोडीशी गडबड झाली ओवेचे. कारण सगळे ते पुढचं बॅटमन होतं त्यांना आउट केलं. आर्वे बॅटशी मारायचा होता. डावे हाताशी दादूस खेळते. विकेट किपरच्या हातान जाते. मला थोडा वाईट वाटते कारण विकेट किपर मी सौरभलाच बघाचू. पण आज मला चित्र वेगळा दिसते. पण हरकत नाही. एक गेला की दुसरा गेला की तिसरा असं सगळा बदलत राहते. नवीन पोरांना पण चान्स देवाला पाहिजे. मला वाटते मेडन ओव्हर होते का काय आवेश दादाचा. मेडन ओव्हर जबरदस्त. आवेश दादासनी एवढी भारी US ला कोच किती भारी होता त्याचा. 6 वर्षांशी पहिल्यांदा मेडन ओव्हर टाकला म्हणजे कल्पेशचा आता पत्ता कट. एवढी भारी बॉलिंग करतात म्हणजे कॅप्टनलाच बसवला खुर्चीत. धावा धावपलकाटावर लागल्या फक्त 13 लागल्या दादूस. 14 बनवायचे आहेत. 13
नवा पाडाला डायरेक्ट आता बाय असणार आहे. त्याचे पाय मला वाटते जोहे टीमीला आता खेळावं लागेल. हायेस्ट स्कोर बाय आहे त्याची या बरं आहे म्हणजे टेन्शन नाही. चिठ्ठ्या बिठ्यांची भान करीत नाही. त्याच्यामुळे आता एक मॅच जास्तीच खेळायला लागेल कोणला तरी. आता जोहे आणि याच्याशी कोण जिंकल त्याची लागेल सांगता येई नाही. ओवेची जर चांगली म्हणजे जबरदस्त बॉलिंग झाली तर आवरे टीम जिंकू शकते. पण मारलं 2 बॉलला तिकडे 2 छक्क मारलं. मी बोललो होतो काय पण गडबड होईल. पहिल्या सत्रामध्ये धावा धाव फलकावर लागल्या 13. आता दुसऱ्या सत्रामध्ये मात्र 14 धावा बनवायच्या म्हणजे 18 चेंडू आणि 14 धावा बनवायच्या आहेत. औरगडचे 2 दादू तिथे जातात. थोडंसं प्लेन करत होतो परत गडबड नको व्हायला. पहिली इनिंग आगरीमध्ये झाली दुसरी आगरीमध्ये करते नाही तर मग ओव्यावाला वाटायचा की कॉमेंट्रीमध्ये फरक पडला त्याच्यामुळे आमच्या याच्यामध्ये. तर आता आगरी चालू ठेवते दुसरी पण इनिंग. धावा धावफल काटावर 13 झाल्या आणि 14 धावा पाहिजे. तेरा धावा धावफल काटावं लागल्या 14 धावा पाहिजे. 21 नंबर वाला दादूस आणि दुसरा 33 नंबर वाला दादूस. योगेश दादूस आणि सुयोग. योगेश दादाचा फॉर्म आहे मला वाटते 2 अर्धशतक त्याचं झालं 50 धावा काढल्या. एक मोठी जुईची इथं मॅच होत्या तिथं त्यांनी 50 काढल्या. बॅटिंगच भारी करते योगेश दादूस आणि एक सुयोग. 13 धावा धावफल काटावं म्हणजे तुम्हाला 14 बनवायचे आहेत. 18 चेंडू आहेत 18 चेंडून 14 धावा बनवायच्या आहेत. तेरा धावा धावफल काटावं 14 पाहिजे. योगेश आणि त्याच्यासोबत सुयोग आलाय. मॅचला सुरुवात होत आहे. पहिली ज्या वेळेला ओवेने बॅटिंग केली तर त्याही 13 बनवल्या. आता 14 धावा पाहिजे. योगेश असाच खेळाडू आहे त्याला माहिती आहे कधी मना मोठा फटका खेळायचा ना कधी मना हलू खेळायचा आहे. त्याने बरोबर बघला एक धाव घेतली. 14 धावा पाहिजे म्हणजे 18 चेंडू आहेत. धावा इथं कमी आहेत आणि बॉल जास्त आहेत त्याच्यामुळे योगेश दादासनी ऑन साइडला एक हळूच धाव काढली आणि सुरुवात केली धावाची. योगेशची बॅटिंग चालली 1 धाव. आता 17 चेंडू आणि 13 धावाची गरज आहे. 3 ओव्हरची मॅच आणि 3 ओव्हरच्या मॅच मध्ये इथं कमी धावा झाल्या ओव्याच्या. मी पहिला बोललो होतो 2 मोठं फटका आला असता तर धावा जरा जास्त झाल्या असत्या. ऑन साइडला परत खेळलाय चेंडू काऊ कॉर्नरच्या इथं आहे. 1 धाव गेली. दुसरा धाव चौ पर्यंत तुम्ही चापीत बसू तोपर्यंत 2 धावा घेतील. चौ बॉल येईल तो लगेच तुम्हाला आवताला पाहिजे. जास्ती टाइम घेतला की धावा जातीलच. 2 धावा इथं वारल्या. 3 धावा धावफल काटावं. आता 16 चेंडू आहेत आणि 11 धावा अजून पाहिजे. सुरुवात चांगली केली. पुरं गेलाय दादूस. बॅटला नीट चेंडू लागला नाही. धावपट्टीच्या इकडे तिकडे चेंडू धावतोय तवर सरी 1 धाव घेतली. 4 धावा धावफल काटावा आहेत. आता योगेशला योगेशनी 1 धाव काढलेली आहे. सुयोगने 3 धावा काढल्या. असं आपण बघला तर 3 चेंडू झाल्यानंतर 3 चेंडू मध्ये 4 धावा धावफल काटावर आहेत. म्हणजे अजून आपण बघला 15 चेंडून 10 धावा पाहिजे. आरवा मारायचा होता दादासला काय मारता आला नाही.
आता 4 चेंडू झालं, 4 धावा. यो ओव्हर तर चांगला आहे. अजून जर या 2 चेंडूवर धाव आली नाही तर अजून मॅच भारी बघायला मजा येईल. आता चेंडू राहिलं 14 आणि धावा पाहिजे फक्त 10. फक्त 10 धावा पाहिजे. पण आपण या टेनिस क्रिकेट असेल आणि दुसऱ्या मॅची असतील त्याच्यानं बघला तर कमी मॅचचे ज्या धावा आहेत त्या आपण जिंकताना आम्ही बघलाय. त्याचे पाय ओवे अशी मॅच घालवणार नाही. ते पण इथं मॅच नक्कीच चांगली खेळतील. एक धाव आली इथे धाव फलक पुरं जाते 5 वर जाईल. 5 धावा धाव फलकाटावर. अजून 9 धावा पाहिजे. या ओव्हरचा एक अजून चेंडू आहे. पहिल्यावर 1 नंतर 2 1 परत आता डॉट झाला मग 1 आली. अशा धावा धाव फलकाटावर लागल्यानं 6 सॉरी 5. मोठा फटका मारलाय तिथे. फटका फासलाय काय चेंडू खाली. दादूस आहे कॅच घेईन. मी पहिलाच बोललो होतो जाम भारी ओव्हर टाकलाय. मंगशीन आवरेवाले पहिली बॉलिंग केली तर पहिले ओव्हरला फक्त 5 होत्या 2 विकेटी. आता इथं पण तसाच आहे. 5 धावा धाव फलकाटावर आणि 1 विकेट गेलेली आहे. आता राहिलेले चेंडू असतील 12 न धावा पाहिजे 9. 12 चेंडू 9 धावा अजून पाहिजे. आता कशा बनवतील त्यांना बघायला लागेल. ओवेचे आता या बॉलरनी नीट बॉलिंग टाकली. 1 न 2 धाव दिली 1-2 विकेट घेतल्या तर गडबड होईल असं वाटते मला लास्ट ओव्हर मध्ये. कारण ओवे पण आता पहिले ओव्हर मध्ये फक्त 5 दिल्या 1 विकेट. मंगशींना आपण आवऱ्याने जेव्हा बॉलिंग टाकली तेव्हा तसाच होता. त्याही 5 धावा दिल्या 2 विकेट मिळवल्या होत्या. आता राहिलं 12 चेंडू आणि 9 धावा पाहिजे जिंकायला देवा ग्रुप आवरे संघाला. तिकडे बघला तर त्यांची टीम हाय आई 11 ओवे. आमचं कैलास दादूस. आई बोलला की आमचा कैलास दादूस. आमचे तिकडे बॅनरवर पण नाव आहे आईवाल्यांचा. जाम इथं मोठा नाव आहे. आमचे दादाचा नाव त्यांचा सपोर्ट जाम असते. काल आलं होतं आमचं कैलास दादाचा. ₹1,00,000 त्याही दिलं. जाम पैसात पैसा या इकडे आहे. ओवीला 18 कोटी आलं. 4 कोटीचा त्याचा घर आहे तरी डीजे वाजवते. बाबानू 80 लाखाचा त्याचा बैल आहे. नुसतं 80 लाखाचा बैल. 4 कोटीचा त्याचा घर न त्याला 18 कोटी आलं डीजे वाल्याला तो वाजवते. तो असा टाइम बसला. मस्ती नाही खरा. हे दाखवलं 4 कोटीचा तो बैल. नाव काय त्याचा? डमरू. डमरू अरे तो नाही डमरू. त्याचा 80 लाखाचा डमरू बैल. कमालच झाली रे. का माणसाला किंमत नाही बैलाला किंमत आहे. या विचित्रच काम आहे इकडे. इकडे आम्ही पै गोला करतो. काय बोलाचा काही दिवस. ओमी चांबर नशीब तुमचं चमकलं. योगेश त्याला बरोबर माहितीये. मास्टर माइंड आहे योगेश. म्हणजे कधी त्याला 50 धावा मारायचे आहेत मला. कधी 1 धाव घ्यावायचे कधी 2 धावा घ्यायचे याला बरोबर माहिती आहे. आता धावा 1 वारली 1 डॉट आलाय. त्याचे पाय थोडी गडबड झाली. मग योगेशने ठरवलं की बाबा 1 कारावा. धावबॉल कटाव धावा वारतीन. आता 6 असतील. फक्त 14 पाहिजे. पण इथं फटका मारायला लागल नाही तर मग गडबड का होईल देवा ग्रुप आवरेची. 2 विकेट गेल्या इथं ईशा तर परत अजून दबाव येईल. ओवेवाला मग काय सोराचं नाही. कारण चेसिंग मध्ये आपण आहे त्याच्यामुळे गडबड होऊ शकते. आपटलेला चेंडू बॉडीला लागलाय. तिथे 1 धाव मिळेल. लेग बाईटचा इशारा आमचे मालिसराई दिलाय. 1 धाव इथं वारल धाव फलकाटावर. धाव फलक झालाय पुरं. 7 धावा धाव फलकाटावर असतील. माली सरांचा फॉर्म आहे. कारण दिवस रात्र नुसती ड्युटी करतात. पण 62 वयान सर एवढी मेहनत घेतात. त्यांचा कौतुक करायला लागेल. शब्द नाही माझे करत त्यांच्यासाठी. या बाबा रामदास बाबाचे घोसर मारलाय. आला तसा खट्याक न फट्याक. जामलाम शिक्सर. जिंकायला आता मॅच मला वाटते लागल ती देवा ग्रुप आवरे आणि आमचं जोयाची टीम.
वीर मराठा जय गिरोबा देव जुहे या दोघांची मॅच आता होईल. चला टॉसला लगेच आपण या. टॉस साठी आपण दोघं या. कॅप्टन मला वाटते सार्थक मात्रे आलाय आणि आता मॅन ऑफ द मॅच पण आपण देऊया. आणि टॉस पण दुबई वाला इथे दुबई रिटर्न मेडन ओव्हर आणि 3 विकेट आवेश भाईने घेतल्या. आवेश भाई या. आवेश भाई आपण इकडे या. तुम्हाला आता आम्ही मॅन ऑफ द मॅच देतून आणि आपलं सुशांत दादू कोणतरी पाठवा चला लवकर. मॅन ऑफ द मॅच देवाल आणि टॉस पण उरवाला या. टॉस दे पहिला माझ्या हातात. समीर डुंगेकर दादूस या आपण टॉस उरवू.